एकटं राहणं सोपं नसतं. आत्ता कळत नाही तुला, पण सोबतीची गरज लागतेच. माझा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जय. जय, अहो मी चुकून त्याचं नाव घेतलं. नाही नाही, काही हरकत नाही. ये तू. आता कदाचित लग्न केलं म्हणून नोकरी सोडावी लागणार नाही कुणालाच. जय, तू हे असं डिरेक्टली सांगितलं जाऊन ना? हो. मग आता आता तू रिलॅक्स हो, शांत हो. जय, नक्की 100% मी आऊंना सांगितलंय. आधी तिचा लग्नाचा काही विचार नाही. सो होपफुली त्याही विचार करणार नाही. त्यांच्या डोक्यातून तुझा विचार गेला असेल. जय, कमाल आहे हा. तू एवढं मोठं धाडस कसं केलं? धाडस? आऊंनी मला आत बोलवलं तेव्हा नवऱ्यांनी आपल्याला एकत्र पाहिलंय त्याबद्दल काहीतरी विचारतायत की काय असं मला वाटलं होतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं मी तुझ्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तुला भेटलोय असं आऊंना वाटलं होतं. वाटत होतं. काही असो, आऊंना आज मी एक आई म्हणून खूप काळजी करताना पाहिलं. खूप उत्सुकतेने चौकशी करत होते. अविनाश सरांचं लग्न व्हावं असं त्यांना खूप मनापासून वाटतंय तिथे. त्यामुळे त्यांना सांगताना काही चांगलं वाईट नव्हतंच. असो, एक खूप मोठं संकट टळलं. कसलं संकट? हा, काय झालंय? काय बोलत होता तुम्ही दोघं? नाही वहिनी, काही नाही. काही नाही. कसं? अगं, ऐकलं ना माझ्या ह्या कानांनी मी आता. काहीतरी संकट म्हणाला तुम्ही. ए, मागच्या वेळेसारखं काही अपघात वगैरे नाहीये ना ग? वहिनी, असं काही नाहीये. ऑफिस मध्ये एक प्रॉब्लेम झाला. ऑफिस मध्ये काय झालंय? एक महत्वाची फाईल हरवली आहे. म्हणजे हरवली होती, ती सापडत नव्हती, पण आता सापडली. बस एवढंच? कर्म माझं. मला वाटलं केवढं मोठं संकट कोसळलं ते. बरं झालं एवढंच झालं. नाही तर माझं सगळं प्लॅनिंग फिसकटलं असतं ना. कसलं प्लॅनिंग? हे काय, वजन कमी करण्याचं सामान आणलंय. कशाला असा विचार केलास ना तू? नाही, मला वाटलं होतंच. तर कशाला म्हणजे काय? वर्कआउट करण्यासाठी. म्हणजे काय होतं, आता तुम्ही दोघे ऑफिसला जाता ना, त्याच्यानंतर काय करायचं असं मला प्रश्नच पडतो. म्हणजे मी काकूंना खूप सांगते की मला कामं करायला द्या, पण नाही, ते नाहीच म्हणतात, नको नकोच म्हणतात.
आता बघ, आज दुपारचीच गोष्ट घे. मी त्यांना म्हणाले की मी तुम्हाला भाजी करायला मदत करते. नाही, सतत नको नकोच म्हणतात. आता म्हणजे असते एकेकाला स्वयंपाकाची आवड. सगळं त्यांनाच करायचं असतं ना, आणि त्यांनीच करावं ग. काय चव आहे नाही त्यांच्या हाताला. म्हणून मी विचार केला की बसून बसून वजन वाढवण्यापेक्षा वर्कआउट करूया. आहे की नाही? चांगला आहे की नाही विचार? हा, तर मग मी काय केलं, हे बघ ना, पुस्तक आणलंय, खूप चांगल्या टिप्स आहेत त्याच्यात. वजन कसं कमी करायचं ते. आणि हे बघ ना, हे बिस्किट शुगर फ्री आहे. आणि हा, हे ग्रीन टी तू द्यायचीच मला आठवतंय. माझा फेवरेट ब्रँड दिसला ना गो, मग लगेच घेतला मी. ह्यांनी दिले थोडे पैसे. वहिनी, या सगळ्याची काहीच गरज नाहीये. हा, म्हणजे घरातली कामं केली ना तरी खूप व्यायाम होतो. मला मान्य आहे, काकूंच्या हातची चव उत्तम आहे खरंच. पण स्वयंपाक करण्या व्यतिरिक्त पण काही कामं असतात ना. आता त्यांच्या घरात माणसं वाढली आहेत, त्यांचं काम ते असतच ना. ती जबाबदारी, ती कामं आहेतच ना. त्यामुळे ती बाकीची कामं केलीस ना तरी पटकन वजन उतरेल. हो ना, कळतंय मला तू काय म्हणतोयस ते. म्हणून मग मी ठरवलंय की मी काकूना सांगूनच टाकणार आहे. ग्रीन टी तरी मलाच करू द्या, बरोबर ना? जय, अरे ते नाक्यावरचं दुकान आहे ना, तिथून आणले मी हे सगळं सामान. म्हणजे ह्यांनी थोडे पैसे दिले ना. हा, ते होते माझ्याकडे, पण सुट्टे नव्हते रे त्या दुकानदाराला द्यायला. तर मग मी काय म्हंटल की नंतर देते. तर आता एक काम कर, तू त्याला आठवणीने दे. माझ्याकडे आले ना सुट्टे पैसे की मी तुला देईन. हा, आणि तू माझ्याकडून मागून घे, हा, न विसरता. वहिनी, हा. तू दुकानदाराला काय सांगून सामान आणलंस? हे एवढं सामान त्याने दिलं कसं? मला तर ओळखतही नसेल तो. काकांना ओळखतो ना. हा. मी त्याला विचारलं की अरे केतकर काकांना ओळखतोस का, तर तो हसत हसत हो म्हणाला. मग काय मी पण म्हटलं, वहिनी, अरे मी त्यांना सांगितलंय केतकर काकांकडून मागू नका असं सांगितलंय मी त्याला. अदिती, आता तेवढं तरी कळतंच ना ग मला. वहिनी थांब. काय? हे पैसे घे. अय्या, नको नको, कशाला? प्लीज, आत्ता त्या दुकानदाराला जाऊन सगळे पैसे दे. काही उधारी ठेवू नकोस. आत्ता लगेच? हो प्लीज. बरोबर, आता तू म्हणतोयस तर देते. पण ऐक हा, म्हणजे माझ्याकडे सुट्टे झाले ना की मी तुला नक्की देईन. हा, आणि तू पण न विसरता आठवणीने मागून घे माझ्याकडून. लाजू नकोस काय. हा. चला, गुड नाईट. अदिती, उद्या सकाळी मॉर्निंग वॉकला येणार आहेस? नाही का? नाही, म्हणजे उद्या सकाळी लवकर जायचंय मला ऑफिसला. हो, मजा आली असती ना आपण एकत्र मॉर्निंग वॉकला गेलो असतो तर. जाऊ देत, पण नंतर कधीतरी. चला आता, गुड नाईट.
मज्जा. काय चाललंय याचं बघतेस? जय राहू दे ना. कसं राहू दे आदिती? दादा कर्जबाजारी झालाय, पैसे मागायला लोक दारावर येतात. त्याचा यांना त्रास नको म्हणून यांना इथे आणून ठेवलंय ना. परिस्थितीची थोडी तरी जाणीव नको का हिला? वजन कमी करते. काकांना कळलं ना तर वाट लागेल. जय मी सांगेन ना वहिनींना. तू काळजी करू नकोस. तू आधी शांत हो बघू. इम्पॉसिबल आहे सगळं. अदिती, अजून किती वेळ? दोघांचा आवरायचं राहिलाय. जय मला वाटलं आता काल त्या बाहेर गेल्या तर आजही बाहेरच जातील. हे बघ, एकदा बोलून घे वहिनीशी, नाहीतर मग मी बोलतो. हे बघ आज नको. आपल्याला ऑलरेडी उशीर झालाय जय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. आदिती गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय आज तुम्हाला दोघांना उठायला खूप उशीर झालाय? हा नाही, वाट बघत थांबलोय ना त्यामुळे उशीर झाला. काय जय तू पण ना, खरंच बाहेरचं बाथरूम नाही का वापरायचं? तुला तर प्रत्येक गोष्ट सांगावी लागते अजून पण. आदिती आता तुला तर माहिती आहे ना, वॉकला जायचं म्हणजे काय काय तयारी करायला लागते. मग तू आत्ता वॉकला जाणार आहेस? हो ना रे. नाही, सर्वसाधारण माणसं या वेळेला वॉक घेऊन परत येतात. हो मग बरंच झालं. हा म्हणजे कसं ना, आता मी गेल्यानंतर गर्दी नसेल ना. तर गर्दीत काय वॉक करायचं? शी, मला नाही आवडत. हो की नाही ग आदिती? मोकळं मोकळं चालायला बरं वाटतं नाही? हे चल मी निघते. आजचा पहिला दिवस आहे, सुरुवात तर करायलाच पाहिजे. हो की नाही? बाय. अति होतंय आता सगळं. जय तू जाणं पटकन जाऊन आवरून घे जा. तू आज जा, मी बाहेर जातो. अरे नाही तू. बघा वर्षाचं भविष्य बघा छापून आलंय. बापरे काय काय होणार आहे कोण जाणे. डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशा धक्कादायक घटना घडतील म्हणे. आता तो देव जाणे नाही तर हा भविष्य सांगणार जाणे. तू तिरस कुठली आणला? अय्या भविष्य सांगताय? पोपटाचा पिंजरा आणतो आता आणि दारू तर हिंडतो. ही काय तुम्ही गंमत करत असताना काका? खरंच तुमच्यामुळे या घरातलं वातावरण एकदम हलकं फुलकं राहत. तरीच म्हंटल अण्णांना इथे जास्त कसं काय करमत तुमच्यामुळे. छान छान छान. अण्णा मी जर जाऊन आले. हे काय? हे काका कसे वाटतायत शूज? माझा प्रश्न वेगळा होता. कशाला हे शूज? कशाला म्हणजे काय काका? ते हे वजन, माझं वजन केवढं वाढलंय म्हणून मग मी ठरवलं की रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं. मॉर्निंग वॉक वाजले बघा किती.
हो तो आज थोडा उठायला उशीर झाला पण हरकत नाही ना, म्हणजे आजचा पहिला दिवस आहे ना माझा, तर थोडा उशीर चालेल. उद्यापासून लवकर उठणार आहे मी. हो हो ना? हा. अगं ऐकलंस का? काकूंना कशाला बोलवतायत? हा कळेल कळेल तुला. अगं ये लवकर बाहेर ये. काय हो, काय झालं? काय शोभानं नवीन वर्षाचा संकल्प केलाय की आजपासून मॉर्निंग वॉकला जाणार आहे म्हणते. काय आज थोडा उशीर झालाय पण कौतुक करायला हवा तिचं. काका थँक्यू सो मच. अण्णा थँक्यू वगैरे जाऊ दे. हे बघ हे, उद्यापासून हिला उशीर होता का म्हणे. हा ही जबाबदारी तुझी. उद्यापासून तू शोभाला 4 वाजता उठवत जा. हो हो नक्की. हा 4 वाजता? 3:30 चालेल. नाही 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 नाही, 4 वाजता. पण थंडीत एवढ्या सकाळी उठायचं. हो त्यालाच मॉर्निंग वॉक म्हणतात. आणि हे असं अवेळी जाणं याला बुटाचे सोल झिजवणं म्हणतात. हा अण्णा? हो मी उठत जाईन सकाळी. जय आणि अदिती कुठे? त्यांना तर आज उशीरच झालाय उठायला. अजून आवरतायत. आत्ता घेतले त्यांनी आवरायला. मग तू त्यांच्याच रूम मध्ये होतीस ना? ठीक आहे. काय उद्यापासून तू 4ला उठणार, त्यामुळे त्यांना उशीर होण्याचा प्रश्नच नाही. बरोबर बरोबर बोललात तुम्ही. काका म्हणजे ना, मी जाऊ. उशीर झाला ना, गर्दी होईल खूप. मग हो निघ निघ लवकर निघ, नाही तर काय जेवणाची वेळ होईल. तुम्ही पण. अण्णा वार्षिक भविष्य खरं होणार याची प्रचिती आली. काही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अशी पहिली धक्कादायक घटना घडली. काय? काय काय हा पेपर वाच. तुझंही बघ वार्षिक भविष्य. जय अदितीला आज खूपच उशीर झाला नाही? अहो मी त्याचे डबे भरून तयार ठेवलेत. ते आले की लगेच देते, म्हणजे मग काही उशीर होणार नाही. हे काय कबड्डी खेळताना टच लाईनला स्पर्श करून यावं असा हिचा मॉर्निंग वॉक आहे की काय? लगेच आली. जाऊ द्या हो, नाही तिला झेपणार. नाही कसं झेपणार. आज तिला मॉर्निंग वॉकला पाठवतोच बघ. आलोच मी. दिन्या, हो. काय झालं दिन्या? असं काय बघतोयस अनोळखी माणसासारखा? अजून राग गेला नाही वाटतं. नाही राग करला. राग केला. राग नाही. नाही ना? बर अदिती आहे का घरात? ती कशी असेल? ती गेली ऑफिसला गेली. ती गेली. बरं झालं. काय बरं झालं ती इथं नाहीये. काय? म्हणजे तू बॉस आहेस ना तिची. तिला घरी बघितल्यावर तू म्हणशील ना अजून घरी कशी, ऑफिसला का नाही गेली, म्हणून म्हटलं बरं.
ऑफिसला गेलीये, माहितीये मला ती. तुला कसं माहित? तूच आता सांगितलंस ना. हा? हो हो. मग तू मी आदितीला नाही, तुला भेटायला आली. पण बरं झालं ती घरात नाहीये ते. मग काय झालं काय? सगळं मी इथून दारातनच सांगू का घरात बोलवणारेस मला? या या ना आत. ते काय त्या ऑफिस मध्ये आधी ती तुला आऊ म्हणते ना? हो. हा हा, ये ये ये, आऊ आली, आऊ ये, कुमू आली, कुमू कुमू आली, आऊ ये. अरे हो. या या बसा. हा बस बस. हा. अण्णा ही कुमुदिनी, लहानपणची मैत्रीण आमची, जय अदितीची बॉस. हे अदिती ते मी ओळखते त्यांना. हा, अदितीचे सासरे ना? मी आलेच. हो 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 हो. हे अदितीचे सासरे